गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सांगायचं झालं तर आपण आज काय करतो ना, आपण 50 ते 60% डिसिजन दुसऱ्यांच्या विचाराने घेतो. आपण स्वतः एक्सपिरियन्स नाही करत, स्वतः आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होत की काय होतं. आपल्याला रिस्क घेणं आवडतच नाही, नाही का? मला सांगा, जर एखाद्याने बिझनेस केला, एखाद्याने जॉब केला, एखाद्याने परीक्षा दिली आहे, तो त्याचा अनुभव होता, ते त्याची स्किल होती, ते त्याची ॲबिलिटी होती. तुम्ही कधी चेक करणार तुमची स्किल, तुमची ॲबिलिटी, तुमची कॅपेबिलिटी? तर आपल्या आयुष्यात डिसिजन जे असतात ना, आपणच घ्यायचे. ज्याने काय होतं ना, की आपल्याला अनुभव होतो, आपण शिकतो आणि आपण आपलं बेस्ट व्हर्जन क्रिएट करतो. सगळ्याची कॅपॅबिलिटी अलग आहे. जर एखाद्यानं बिझनेस केला आणि तो बंद झालाय, तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे. ती त्याची स्किल किंवा त्याची ॲबिलिटी, त्याचा कॉन्फिडन्स, त्याचं बाकी काही इश्यू असतील. पण तुम्ही तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही करा ना. तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तर तुम्ही प्रिपरेशन करा. तुम्ही एक्झाम द्या. तुम्ही बिझनेस करा. दुसऱ्याच्या विचारांनी जर तुमच्या सुरुवात करेल ना, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तिथेच राहाल. मग प्रत्येक वेळेस दुसऱ्याला विचारेन, की तुझा काय अनुभव आहे? अच्छा, अच्छा. तू हरलास का? मग मी पण हरून जाईल. ठीक आहे. असं नाही. इथे सर्वजण जिंकतात. दुसऱ्याला बघून, दुसऱ्याच्या विचारांनी आपल्या आयुष्याचा निर्णय कधीच घ्यायचा नाही. आपला आयुष्याचा निर्णय आपणच घ्यायचा आणि दुसऱ्यांच्या विचारांवरून आलेली अपॉर्च्युनिटी, आलेलं सक्सेस घालवायचं नाही. लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचं असेल म्हणतात ना, की अपॉर्च्युनिटी आणि सक्सेस हे आपणच क्रिएट करतो. आपणच आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. चांगले विचार ठेवले तर चांगले लाईफ अट्रॅक्ट करते. तसंच चांगला डिसिजन पॉवर सुद्धा लाईफ चेंज करून टाकते पूर्णपणे. तर लक्षात ठेवा, त्या आयुष्याचे डिसिजन आपणच घ्या आणि बेस्ट ऑफ द बेस्ट बनवा स्वतःला. निवड आणि बेस्ट इन द वर्ल्ड. माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. जेव्हा तुम्ही म्हणतात ना, मी नाही, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. मग डिसिजन पण तुम्हीच घ्या. तुमच्या कॅपॅबिलिटीवर, तुमच्या ॲबिलिटीवर, तुमच्या स्किलवर आणि तुमच्या रिस्कवर.